नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अकाउंटन्सी मधील टॉपिक नंबर 1 जो आहे पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश त्यातील सरप्लस कॅपिटल मेथड मधील एक पहिला जो प्रॉब्लेम आहे तो आपण आज बघणार आहोत. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ मिसर्स ए बी अँड सी ॲज ऑन 31 December 2018 शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 40:40:20 म्हणजे 2:1 हा रेशो दिलेला आहे. तर आपल्याला सुरुवातीला या प्रॉब्लेममध्ये सरप्लस कॅपिटल नोट जे आहे स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल हे आपल्याला आधी सोडवायचं आहे. आता सुरुवातीला काय घ्यायचं, आपल्याला कॅपिटल बॅलन्सेस घ्यायचे आहेत. आता इथं सुरुवातीला सरप्लस कॅपिटल नोटमध्ये कॅपिटल बॅलन्स घ्यायचा आहे. कॅपिटल बॅलन्स जो आहे ए चा 30,000, बी चा 24,000 आणि सी चा 8,000. इथं 30,000, 24,000 आणि सी चा 8,000. आता स्टेटमेंटमध्ये 2 नंबरला आपल्याला त्यांचा रेशो घ्यायचा. तो रेशो आहे 2:1. त्यानंतर घ्यायचा आपल्याला पर शेअर कॅपिटल आपल्याला घ्यायचं आहे. पर शेअर कॅपिटल हे 30,000 भागिले 2 केल्यानंतर येईल 15,000, 24,000 भागिले 2 केल्यानंतर येईल 12,000 आणि 8,000 भागिले 1 केल्यानंतर येईल 8,000. त्यानंतर परत खाली कॅपिटल बॅलन्स घ्यायचा आहे. कॅपिटल बॅलन्स आहे 30,000, 24,000 आणि 8,000. पुढच्या स्टेपला काय करायचं आहे, हा जो पर शेअर कॅपिटल आहे 15,000, 12,000 आणि 8,000 यातील जो सगळ्यातला लोएस्ट आहे, जो कमी आहे तो आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. इथं काय करायचं आहे, लेस बेस कॅपिटल ऑफ सी. आता सीचं रेशो आहे, सीचं बेस कॅपिटल आहे 8,000. मग या 8,000 ने या 2ला जर गुणलं रेशोला तर येईल ते 16,000. गुणाकार करायचा आहे. परत 8,000ला 2 ने गुणल्यानंतर येतील 16,000 आणि 8,000ला 1 ने गुणल्यानंतर येईल 8,000. परत खाली लिहायचं आहे कॅपिटल बॅलन्स. आता एचा शिल्लक राहील 14,000, बीचा शिल्लक राहील 8,000 आणि सीचा नील होईल. पुढं परत आहे ते स्टेप कंटिन्यू करायचे आहेत. रेशो 2:2. त्याच्यानंतर पर शेअर कॅपिटल 14,000 भागिले 2 केल्यानंतर 7,000 येईल, 8,000 भागिले 2 केल्यानंतर 4,000 येईल. त्यानंतर परत कॅपिटल बॅलन्स घ्यायचा आहे. एचा 14,000 आणि बीचा 8,000. त्याच्यानंतर लेस बेस कॅपिटल ऑफ. आता इथं कमी कोणाचं आहे तर पर शेअर कॅपिटल हे बीचं कमी आहे, बी लिहू आपण. मग आता 4,000 गुणिले 2 बरोबर केल्यानंतर उत्तर येईल 8,000. 4,000 गुणिले 2 केल्यानंतर उत्तर येईल 8,000. आता 14,000तून 8,000 गेल्यानंतर शिल्लक राहील 6,000. म्हणजे शेअर सरप्लस कॅपिटल जे आहे आपलं ते 6,000 आलेलं आहे. इथं फर्स्ट पेमेंट पेड टू एला पहिले द्यायचे आहेत 6,000. खूप महत्त्वाचं आहे पेमेंट जे आहेत. सेकंड पेमेंट पेड टू ए ते येईल 8,000. 8,000 कोणते घेतले आपण, हे 8,000 घेतलेले आहेत. त्याच्यानंतर थर्ड पेमेंट जे आहे ते बीचं येईल 8,000. थर्ड पेमेंट पेड टू बी ते येईल 8,000. तर या पद्धतीने आपली सरप्लस नोट जी आहे ही तयार झालेली आहे. यानंतर आपल्याला पुढं स्टेटमेंट शोइंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर सरप्लस कॅपिटल मेथड हे आपल्याला पुढे सोडवायचं आहे. तर ठीक आहे, आता आपल्याला स्टेटमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर प्रोपोर्शनेट कॅपिटल मेथड म्हणजे सरप्लस कॅपिटल मेथड प्रमाणे सोडवायचं आहे. मग आता घेताना आपल्याला हे बॅलन्स शीट दिले 31 डिसेंबरचा आणि पिसमिल डिस्ट्रीब्युशन जे आहे हे आपल्याला 1 जानेवारीपासून करायचं आहे. आता इथं सुरुवातीला डेट घ्यायची आहे 1/1/2019.
इथं घ्यायचं आहे सुरुवातीला बॅलन्स ॲज पर बॅलन्स शीट. आता बॅलन्स ॲज पर बॅलन्स शीट कॅश अकाउंट जो आपल्याला तो किती दिलेला आहे, इथं 4,000 रुपये दिलेला आहे. मग इथं कॅश घ्यायचे आहेत 4,000. त्यानंतर बिल्स पेबल किती दिलं आपल्याला, 30,000 दिलेलं आहे. मग हे बिल्स पेबल घ्यायताना 30,000 घ्यायचे. आता एचं कॅपिटल जे आपलं ते किती आहे, 30,000. बीचं जे आहे ते 24,000 आणि सीचं आहे 8,000. आता सुरुवातीला पेमेंट देताना आपल्याला बिल्स पेबलचे पैसे आपल्याला पूर्ण द्यायचे आहेत. त्यानंतर हे पेमेंट करायचं. फर्स्ट पेमेंट पेड टू ए, सेकंड ए आणि थर्ड बी. आता पहिल्यांदा काय करायचं आहे, लेस पेड टू बिल्स पेबल. किती पैसे शिल्लक आहे आपल्याकडं, 4,000. मग बिल्स पेबलला किती द्यायचे आहेत, इथं 4,000 द्यायचे आहेत. मग आपल्याकडं बॅलन्स ड्यू राहील, बॅलन्स ड्यू शिल्लक राहील, इथं कॅश 0 शिल्लक राहील. बिल्स पेबल आपल्याला द्यायचे आहेत आता 26,000. एचे द्यायचे आहेत 30,000, बीचे 24,000 आणि सीचे 8,000 रुपये आपल्याला द्यायचे आहेत. आता इथं पहिली आपली कॅश संपल्यानंतर पहिली इन्स्टॉलमेंट बोलवायची आहे, ती 15 जानेवारी 2019ची जी पहिली इन्स्टॉलमेंट आहे आपली, ती आहे 20,000 रुपये. ही कॅश आपल्याला बोलवायची, 20,000 आली. आता आपल्याला द्यायचे 26,000, आपल्याकडे 20,000 शिल्लक, आपण ते देऊ शकतोय. इथं लेस पेड टू बिल्स पेबल किती द्यायचे, बिल्स पेबलला 20,000 आपल्याला द्यायचे. इथं 20,000 देऊन टाकायचे. मग आपली कॅश किती शिल्लक राहील, 6,000 रुपये कॅश आपली शिल्लक राहील. इथं एचा 30,000, बीचा 24,000 आणि सीचा 8,000. आता याला काय म्हणायचं, बॅलन्स ड्यू राहतो हा. आता इथं आपली जी इन्स्टॉलमेंट आहे ही संपलेली आहे. आता पुढची इन्स्टॉलमेंट बोलवायची आपल्याला 24 फेब्रुवारीची, 24/2ची 30,000 रुपये. आता इथं 24/2/2019 इथं लिहिताना सेकंड इन्स्टॉलमेंट आहे आपली 30,000ची. 30,000तून पहिल्यांदा लेस पेड टू बिल्स पेबल किती शिल्लक राहिले, बिल्स पेबलचे आपले 6,000 रुपये द्यायचे शिल्लक राहिले. मग बिल्स पेबल द्यायचे 6,000 रुपये. मग आपल्याकडं कॅश शिल्लक राहील 30,000तून 6,000 गेल्यावर 24,000. याला काय म्हणायचं आहे, बॅलन्स ड्यू. मग बिल्स पेबलचे पैसे संपले. आता आपल्याला एचे 30,000 द्यायचे, बीचे 24,000 द्यायचे आहेत आणि सीचे 8,000 द्यायचे आहेत. आता 24,000 देताना पहिल्यांदा काय करायचं, आता लेस पेड टू एला देताना कसे द्यायचे आपल्याला, सरप्लस कॅपिटल नोट प्रमाणे द्यायचे आहेत. सरप्लस कॅपिटल नोट प्रमाणे किती द्यायचे आहेत आपल्याला, 6,000 द्यायचे आहेत. इथं लिहिलेलं आहे बघा, फर्स्ट पेमेंट पेड टू ए 6,000. इथं एला आपण किती द्यायचे आहेत आता, 6,000. आपल्याकडे कॅश शिल्लक राहील मग 18,000. एचं पेमेंट शिल्लक राहील 24,000. बीचं पण किती राहील 24,000 आणि सीचे पैसे किती राहील आपले द्यायचे 8,000. आता सेकंड पेमेंट कोणाला द्यायचं, आपल्याला एला द्यायचे 8,000 रुपये. इथं काय करायचंय, लेस पेड टू ए ॲज पर सरप्लस कॅपिटल नोट. एला किती द्यायचे आहेत आपल्याला आता 8,000 द्यायचे आहेत. इथं आपल्याला एला आपण 8,000 दिले. मग किती शिल्लक राहिले आपले एचे द्यायचे आता 16,000. बीचे किती शिल्लक राहिले 24,000 आणि सीचे किती शिल्लक राहिले आपले 8,000. आणि आपल्याकडे कॅश शिल्लक आहे आता किती 10,000 रुपये आपली कॅश शिल्लक आहे. मग त्याला आपण काय म्हणतो, बॅलन्स ड्यू म्हणतो. आपले एवढे पैसे देणं आहे. आता
बी ला किती द्यायचे? 8,000. आता लेस पेड टू बी सरप्लस कॅपिटल नोट प्रमाणे बी ला किती द्यायचे? आपल्याला 8,000 रुपये द्यायचे. इथं बी ला आपण किती देणार आहे? 8,000. आता आपल्याकडे कॅश शिल्लक राहील 2,000 रुपये. आता इथं ए चे किती पैसे राहिले आपले द्यायचे? 16,000. बी चे पण किती राहील? 16,000 आणि सी चे राहील 8,000. म्हणजे हे बघा, आता आपले सरप्लस कॅपिटल नोट प्रमाणे आपले तिन्ही पेमेंट संपल्यानंतर आपलं उत्तर हे रेशो मध्ये आलं पाहिजे. इथं 8 एका 8, 8 दुने 16, 8 दुने 16, 2 1 मध्ये येते. आता काय करायचं आहे? इथं लेस पेड टू ए, बी आणि सी तिघांना आपल्याला रेशो मध्ये द्यायचं आहे. ते देताना 2 1 या रेशो मध्ये आपल्याला द्यायचे आहे. किती द्यायचे? 2 1 मध्ये 2,000. तर 2,000 देताना रेशो मध्ये द्यायचे 2,000 भागिले 5 करायचे. म्हणजे 5 केल्यानंतर उत्तर येईल 400. म्हणजे 4 दुने 8, 800 रुपये वाटायचे. ते 800, 800 आणि 400 म्हणजे बरोबर किती होतात आपले? 2,000 रुपये. आता याच्यानंतर काय करायचं आपल्याला? बॅलन्स ड्यू. आता कॅश तर संपली आपली. इथं किती राहिले द्यायचे? 15,200 ए चे, बी चे राहिले 15,200 आणि सी चे राहिले आपले 7,600. आता आपल्याला कॅश संपलेली आहे. पुढची इन्स्टॉलमेंट बोलवायची 31 मार्चची 18,000 रुपये. इथं 31/3/2019 इथं घ्यायची आपल्याला थर्ड इन्स्टॉलमेंट 18,000 घ्यायचे आहे. आता हे 18,000 रुपये तिघांना वाटायचे आहेत आपल्याला. 18,000 रुपये तिघांना आपल्याला वाटायचे आहेत. लेस पेड टू एबीसी 2-2-1. 18,000 रुपये तिघांना देताना 2-2-1 मध्ये देताना काय करायचं? 18,000 भागिले 5 केल्यानंतर 3,600 राहतील. 3,600 चे दुप्पट 7,200, 7,200 आणि 3,600. मग आता जो शिल्लक राहील तो रिलायझेशन लॉस राहील. इथं येईल 8,000, बी चे 8,000 आणि सी चे राहतील 4,000 रुपये. याला काय म्हणतो आपण? रिलायझेशन लॉस. आता आपण जर बघितलं तर हा लॉस जो आहे तो रेशो मध्ये येतो. बघा 4 1 4, 4 दुने 8 आणि 4 दुने 8 म्हणजे आपलं उत्तर येईल 2-2-1. तर या पद्धतीनं आज आपण पहिला जो प्रॉब्लेम आहे सरप्लस कॅपिटल मेथड मधील पहिला प्रॉब्लेम आपण बघितलेला आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा असेल त्या विद्यार्थ्यांनी, तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतोय 99 23 23 16 89, त्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकतात. तुम्हाला पूर्णपणे डिजिटल माध्यमातून शिकवलं